जिथे सकाळचा सूर्य उगवतो, नुसता प्रकाश घेऊन नाही, तर मेहनतीचा, आशेचा आणि निसर्गाशी नात्याचा उजेड घेऊन. शेती ही फक्त भात, गहू, कांदे नाही, ही आहे एक कला जगण्याची, जिथे मातीतून अन्न उगवतं. ब्लॉग स्टार्ट केला, पण तू कॅमेरा ऑन केला की नाही? हा, केला ना कॅमेरा ऑन. बस तू स्क्रिप्ट बोल मुकाटे नाही. हा माळरानं, नदी, झाडं, बकऱ्या, रानफूल ही सगळी निसर्गाची गुपित आहेत. ज्यांच्याशी बोलायला शिकलात तर जगण्याची भाषा शिकता. आता हे सगळं ऐकून वाटत असेल की मी काय साहित्य संमेलनात बोलतोय काय, पण नाही रे भाऊ, मी तर शेळ्यांसाठी चारा आणतोय. नमस्कार, मी राणा, शेतकरी ब्लॉगर, ज्याचा कॅमेरा हे साक्ष आहे की मातीच्या गोष्टीचं शूटिंग पण भारीच होतं. मी जेव्हा ब्लॉग करतो ना, तेव्हा लोक म्हणतात हे काय इंस्टा रील नाही वाटत. मी म्हणतो हो, हे रील नाही, हे रिअल आहे. रानाचा ब्लॉग, जिथं मातीही बोलते आणि बकऱ्याही हसतात. चला मग सुरुवात करूया. बघा किती सुंदर पाठ. आणि मी राणा. आज मी माळ रानात जाऊन माझ्या बकऱ्यांसाठी चारा आणायला निघालोय. पण आज मी एकटाच नाहीये, माझ्यासोबत आहे हाच परशा, आमचा कॅमेरामॅन. आता तुम्ही म्हणसाल हे काय आहे माझ्या हातात? अहो, ही काती आहे चारा आणण्यासाठी. गावात सूर्य उगण्याआधी शेतामध्ये जायचं, हे आमच्या आजीचं शिक्षण. ती म्हणते माणूस झोपला, आळशी झाला की शेती मरते आणि शेळ्यांचा श्राप भेटते. म्हणून आम्ही निघालो बघा चारा आणायला. ही आहे आमची शेती, आमचं जंगल, आणि इथे आम्ही जगतोय, चारा आणतोय. ही आहे साऱ्या भारताची रिअल माती. रील नाही, रिअल लाईफ. राणा, जरा सावकाश जा बरं झाडावर. तुला माहिती आहे ना मागं कसा पडला होता तू? हा बाबू, हा हा कसं झालं ना? जुन्या गोष्टी काढू नको ना परच्या. तुला काय नसलेले उद्योग सुचतात बाबा. आता मी इकडे चारा तोडू की काय करू, की ब्लॉग सांभाळू? हा, चारा तर आणावाच लागतो. पण बाबा परशा, मागे तर मोठी डांग्यासहित खाली पडलो होतो, तर जास्त चारा तोडायचं कामच पडलं नव्हतं मग. नाही का, जी डांग घेऊन पडलो होतो झाडाची, तीच आपण तोडून घरी आणली. जास्त मेहनत करायचं काम पडलं नाही मागच्या वारीने. हा, कंबड्डा मोडला असतं तुझं, मग समजलं असतं तुला. बघा मंडळी, असं असते आमचं जीवन. स्वतःच्या हाताने चारा आणतो, झाडावरून पडतो, रस्त्यावर पाय घसरतो, पण समाधान एवढंच, बकऱ्यांचं पोट भरतं आणि मन शांत राहतं. कोणतंही टेन्शन नाही राहत, ना कोणाची गुलामी. बस आपण आपल्या शेळ्या. मेहनत रीलवर नाही, रिअलमध्ये जपली जाते. गावातलं जीवन असंच असतं, सोपं नसतं पण खरं असतं. अरे राणा भाऊ, पण हे खरं सांगू ना आपल्या ऑडियन्सला, चारा जास्त झाला की शेळ्या पण माणसासारखे चवणे करतात. चबऱ्या वाहनाच्या, तू मधातच मायला असाच घोळ करून टाकतं सगळा. हा, पच्चा पच्चा करून राहिला तू. मित्रांनो, बकऱ्याला चारा आणणं म्हणजे आमचं कर्म, पण व्लॉग करणं म्हणजे आमचं प्रेम. बघत रहा रानाचा बडबड कट्टा आणि पाहत रहा गावचे जीवन, गावची माणसं आणि आपुलकी. भेटूया व्हिडिओमध्ये परत एकदा नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला नवीन नवीन विषय सुचवा. आता पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू आम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा.